श्रावण महिना 2026 कधी सुरू होतो, कधी संपतो, या महिन्यात कोणते सण किती तारखेला आहेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी येणार आहे याविषयी देखील माहिती पाहणार आहोत। श्रावण महिना कधी सुरू होतो आणि कधी संपणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग माहिती पाहूयात। 13 ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होते। या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते। अनेक भाविक या दिवशी शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात आणि श्रावणातील व्रतांचा संकल्प करतात। 17 ऑगस्टला नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार आहे। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। या दिवशी पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे शिव मंदिरात विशेष गर्दी असते। त्यानंतर आहे 18 ऑगस्टला आहे पहिला मंगळवार, म्हणजेच पहिली मंगळागौर। नवीन लग्न झालेल्या बायका मंगळागौरीचे व्रत करतात आणि पारंपरिक खेळ खेळून हा सण आनंदात साजरा केला जातो। 23 ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी। भगवान विष्णूला समर्पित ही एकादशी श्रद्धेने पाळली जाते। या दिवशी उपवास आणि विष्णूची पूजा केली जाते। 24 ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार। महादेवाच्या भक्तासाठी हा दिवस विशेष महत्वाचा असतो। अनेक जण या दिवशी उपवास करतात आणि शिवलिंगावर अभिषेक करतात। 25 ऑगस्ट या दिवशी आहे दुसरा मंगळवार, म्हणजेच दुसरी मंगळागौर। या दिवशी ही मंगळागौरीची पूजा आणि पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात। 28 ऑगस्टला रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा असे 3 सण आलेले आहेत। हा दिवस 3 महत्वाच्या सणांचा संगम आहे। रक्षाबंधन दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते। नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते, तर श्रावणी पौर्णिमेला धार्मिक विधी आणि पूजा केली जाते। 31 ऑगस्ट हा आहे तिसरा श्रावणी सोमवार। शिवभक्तांसाठी आणखी एक महत्वाचा सोमवार। 1 सप्टेंबरला आहे तिसरा मंगळवार, म्हणजेच मंगळागौरीचे व्रत आणि पूजन। 7 सप्टेंबर चौथा श्रावणी सोमवार, श्रावणातील शेवटचा सोमवार। या दिवशी अनेक भाविक विशेष पूजा करतात। 8 सप्टेंबर म्हणजेच चौथा मंगळवार, श्रावणातील शेवटची मंगळागौर। 11 सप्टेंबरला आहे श्रावण महिन्याची समाप्ती। या दिवशी श्रावण महिना संपतो आणि पुढील भाद्रपद महिन्याला सुरुवात होते। मैत्रिणींनो, श्रावण 2026 मधील सर्व सण, व्रत आणि शुभ दिवसांची माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। अशाच मराठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फनफिट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा। हर हर महादेव।